नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून शैक्षणिक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामध्ये स्कॉलरशिप असेल, प्रवेशासंबंधित माहिती असेल, नोकरीच्या जाहिराती असतील, अशी सर्व माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आज शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे आणि अशा वाढलेल्या खर्चासाठी वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिल्या जाते। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुलींसाठी एक स्कॉलरशिप आहे मित्रांनो, ती स्कॉलरशिप आहे कोटक कन्या स्कॉलरशिप 2024-25। ही स्कॉलरशिप मुलींसाठी आहे मित्रांनो आणि 1,50,000 रुपये हे प्रतिवर्षी मिळतात। आता मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमके हे कोणत्या मुलींना मिळतात, त्यासाठी कोणतं शिक्षण घेतलेलं असावं, पात्रता काय आहे, उत्पन्न किती लागतं, अशी जी काही सर्व माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो। त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, कोटक कन्या स्कॉलरशिप 2024-25 ही स्कॉलरशिप आहे मित्रांनो आणि वार्षिक 1,50,000 रुपये प्रतिवर्षाला मिळते। आणि मित्रांनो, यासाठी अर्ज करायचा तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंकसुद्धा दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण करू शकता। आता महत्त्वाचं मित्रांनो, ही कोणत्या मुलींसाठी मिळते तर ज्या गरीब कुटुंबातील आहे, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, अशा मुलींसाठी ही कोटक कन्या स्कॉलरशिप आहे। त्यामध्ये आता एज्युकेशन म्हणजे शिक्षण कोणतं असलं पाहिजे, आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो। त्यामुळे यासाठी इंजिनिअरिंग, MBBS, BDS, इंटिग्रेटेड म्हणजे LLB 5 वर्षाची, बी फार्मसी असेल, BSc नर्सिंग असेल, त्यानंतर इंटिग्रेटेड BSc MS, BS रिसर्च इन ISAR, ISCC बँगलोर, अदर प्रोफेशनल कोर्स जसं डिझाईन, आर्किटेक्चर, ETC इत्यादी कोर्ससाठी ही स्कॉलरशिप प्रतिवर्षाला 1,50,000 रुपये विद्यार्थिनींना मिळते। आता मित्रांनो, यासाठी पात्रता काय आहे आणि याची अर्ज करण्याची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे मित्रांनो। त्यामुळे आपली बहीण असेल, आपली कोणी नातलग मुलगी असेल, अशा सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, कारण त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो। आणि आपलं एक सामाजिक कार्य आहे, त्यामुळे आपण हे काम करणं गरजेचं आहे की प्रत्येकाला हा व्हिडिओ बघायला मिळाला पाहिजे। जर त्यांची कोणी मुलगी असेल तर त्यांना नक्कीच याचा फायदा मिळेल। तर मित्रांनो, ही आहे सर्व मुलींसाठी, ज्या भारतातील मुली आहेत सर्वांसाठी ही योजना, ही स्कॉलरशिप एकदम खुली आहे मित्रांनो। आता त्यासाठी गुणांची टक्केवारी तर तुम्ही मागच्या वर्षात म्हणजे पुढे तुम्ही आता फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल तर आपल्याला 12वीमध्ये 75% आणि त्यापेक्षा जास्त गुण असले पाहिजेत। आणि त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा आहे मित्रांनो 6 लाख रुपये, हे वार्षिक उत्पन्न 6 लाखाच्या आत असलं पाहिजे, अशी ही यासाठी पात्रता आहे। आणि यासाठी शिक्षण मित्रांनो, तर आपण आत्ताच बघितलं आहे BSc नर्सिंग, बी फार्मसी, MS BS, MBBS, BDS, इंटिग्रेटेड LLB 5 वर्ष अशा शिक्षणासाठी हा प्रवेश घेतलेला असावा। आणि त्यानंतर मित्रांनो, कोटक महिंद्रा, कोटक फाउंडेशन अँड बडी फॉर स्टडी यांचे जर पाल्य असतील तर ते यासाठी पात्र असणार नाहीत। आता याचं बेनिफिट काय आहे मित्रांनो, तर या स्कॉलरशिपच्या माध्यमातून स्कॉलरशिप अमाऊंट ही 1,50,000 रुपये प्रतिवर्षाला मिळणार आहे मित्रांनो। लक्षात घ्या, 1.5 लाख रुपये मिळणार आहेत। त्यामुळे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे मित्रांनो। त्यानंतर आहे मित्रांनो की ही कोटक कन्या स्कॉलरशिप ही अकॅडमिक एक्सपान्सिव्ह ट्युशन म्हणजे तुम्हाला हे पैसे कशासाठी दिले जाणार आहेत तर ट्युशन फीज, हॉस्टेल फीज, इंटरनेट फीज, ट्रान्सपोर्टेशन, लॅपटॉप, बुक्स आणि तुम्हाला जी काही स्टेशनरी लागणार आहे त्यासाठी ही फी दिली जाणार आहे, स्कॉलरशिप दिली जाणार आहे। आता यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत मित्रांनो, तर आपण 12वीला जे मार्कशीट आहे तुमची महत्त्वाची ती मार्कशीट लागणार आहे मित्रांनो। त्यानंतर तुमच्या वडिलांचं इन्कम प्रूफ म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे। आणि जर ITR असेल, जर असेल तरच लागणार आहे, नसेल तर उत्पन्न चालते। त्यानंतर तुमचं जेथे कुठे ॲडमिशन घेतलेलं आहे तिथलं फी स्ट्रक्चर काय आहे, नेमकी फी किती आहे 2024-25ची, ती फीचं स्ट्रक्चर लागणार आहे। त्यानंतर तुम्ही जेथे प्रवेश घेतला आहे तिथलं बोनाफाईड सर्टिफिकेट
किंवा त्या कॉलेजचं पत्र यासाठी लागणार आहे। त्यानंतर कॉलेज सीट अलोकेशन डॉक्युमेंट, तुमचा त्या कॉलेजला नंबर लागलेलं जे काही अलॉटमेंट लेटर आहे हे सुद्धा लागणार आहे मित्रांनो। त्यानंतर तुमचं स्कोअर कार्ड, जी कोणती परीक्षा देऊन आपण CET दिली असेल, नीट दिली असेल किंवा कोणत्याही प्रकारची जी परीक्षा देऊन आपण लागलात त्याचं स्कोअर कार्डसुद्धा लागणार आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, बँक पासबुक असणं आवश्यक आहे। त्यानंतर एक पासपोर्ट साईजचा फोटो आणि डिसॅबिलिटी म्हणजे काही दिव्यांग एखादी मुलगी असेल तर तिचं दिव्यांगाचं प्रमाणपत्र जर असेल तर लागणार आहे। त्यानंतर जर एखाद्याचे वडील वारलेले असतील तर त्यांच्यासाठी डेथ सर्टिफिकेट हे सुद्धा लागणार आहे। आणि त्यानंतर तुमच्या घराचा फोटो लागणार आहे मित्रांनो, फोटोग्राफ्स ऑफ द हाऊस म्हणजे तुमच्या घराचा फोटो। आणि त्यानंतर हे सर्व कागदपत्र असल्यावर आपल्याला यासाठी या अप्लाय बटनवर क्लिक करून यासाठी अर्ज भरता येणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे, लॉग इन बडी फॉर स्टडी, बडी फॉर स्टडीची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाणार आहे। आणि त्या लिंकवर जाऊन आपल्याला अगोदर बडी फॉर स्टडीला रजिस्ट्रेशन करायचं आहे। ते रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपल्याला मग ऑनलाईन ॲप्लिकेशन कोटक कन्या स्कॉलरशिपसाठी करता येणार आहे। आता ज्यांनी बडी फॉर स्टडीवर रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांना डायरेक्ट आपल्याला कोटक कन्या स्कॉलरशिपला अप्लाय करता येऊ शकतं। मात्र बडी फॉर स्टडीवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे एक वैध ईमेल ID असावा, मोबाईल नंबर असावा, म्हणजे आपल्याला त्यावर व्हेरिफिकेशन होणार आहे। आणि ते व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर मग आपल्याला कोटक कन्या स्कॉलरशिपला अप्लाय करता येणार आहे। त्यानंतर आपल्याला स्टार्ट ॲप्लिकेशन बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पूर्ण माहिती जी काय आहे ती माहिती भरून घ्यायची आहे। माहिती भरल्याच्या नंतर जे काही कागदपत्र अपलोड करावे लागतील त्या पद्धतीने ते कागदपत्र अपलोड करायचे आहेत। आणि त्यानंतर त्यांच्या काही टर्म्स आणि कंडिशन आहेत, या टर्म्स आणि कंडिशन आपल्याला ॲक्सेप्ट करायच्यात। आणि ॲक्सेप्ट झाल्याच्या नंतर आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो, सबमिट केल्याच्या नंतर मग आपल्याला याची प्रोसेस होईल आणि आपल्याला SMS च्या माध्यमातून जी काही आपण पात्र आहोत नाही आहोत, आपली जी स्कॉलरशिप येणार आहे त्याबद्दलची माहिती आपला मोबाईल नंबरवर एकतर SMS येईल किंवा आपल्या जीमेलवर या कोटक कन्या स्कॉलरशिपचा आपल्याला जीमेलवर मेसेज येईल। अशी ही माहिती होती मित्रांनो। आपल्याला माहिती कशी वाटली आणि स्कॉलरशिपसुद्धा कशी वाटली हे कमेंट करून कळवा। आणि महत्त्वाचं मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण यापुढेही अशा अनेक स्कॉलरशिपची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।